नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता पहाटे लवकरच सत्या उठलेला असतो. आता त्याला कामावरती जाण्यासाठी तो मीरालाही उठवत असतो. धूमकेतू उठ ना. पण मात्र मीरा इथे सूम झोपलेली असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, या धूमकेतूला पण ना आजच धाराडूर झोपायचं होतं. जाऊ दे, माझं मी आवरतो असे म्हणून आपले कपडे घेऊन सत्या आंघोळीसाठी जातो. आता सत्या आंघोळ करून येतो तरीही मीरा सूम झोपलेली असते. तेव्हा सत्या आता लगेच म्हणू लागतो, नाही नाही, बाप म्हटलेला आहे, धूमकेतूने दारात रांगोळी काढल्याशिवाय, घटाला माळ घातल्याशिवाय, घटाची पूजा झाल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. त्यामुळे मला बापाचं म्हणणं ऐकावंच लागेल. आता काही करून मला धूमकेतूला झोपेतनं उठवावंच लागेल असे म्हणून आता सत्य मीराजवळ खाली बसतो आणि मीराला म्हणू लागतो, धूमकेतू अगं उठ ना, किती उशीर झालाय, तुला आवरायचं नाही का धूमकेतू? पण मात्र तरीही मीरा काही उठत नसते. तेव्हा लगेच आता सत्या तिच्या कानाजवळ जोरदार दिशी ओरडतो, धूमकेतू. आता मात्र मीरा गडबडून जोरात ओरडत उठते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू हळूच, एवढं काय झालंय ओरडायला? तेव्हा मीरा म्हणू लागते, असं कोणी झोपेतनं उठवतं का? तुम्हाला काही समजतं की नाही? तेव्हा सत्या म्हणू लागतो, हो का, मग आधी हळू आवाज मी किती वेळा उठवलं, तेव्हा उठायचं कळत नाही का? अगं धूमकेतू, बापाने सांगितलंय की दरवाजात धूमकेतूच्या हस्ते रांगोळी काढल्याशिवाय, घटाची पूजा झाल्याशिवाय पहिल्या दिवशी घरातनं पडू नको. त्यामुळे उठवतोय ग तुला, उठ ना, किती उशीर झालाय. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, बाबांनी सांगितलंय म्हणू का तुमचा पण विश्वास आहे या सगळ्यावरती? तेव्हा सत्य म्हणू लागतो, असं कसं? बापांनी सांगितलंय म्हटल्यानंतर बापावरती तर माझा विश्वास आहे ना, त्यामुळे बापाचं हे ऐकावंच लागेल, पटकन चल असे म्हणून सत्या लगेच आता मीराला हात धरून उठवतो आणि बाहेर घेऊन निघालेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, असं काय करताय? देवाची पूजा करायची ना, मग मी आंघोळ करून येते, थांबा. तेव्हा सत्या आता मीराला घाई करू लागतो, पटकन आवरून ये. आता लगेच मीरा इथे आंघोळ करून बाहेर आलेली असते. आता मीरा दरवाज्यात रांगोळी काढू लागते. त्याच वेळेस सत्या येतो आणि म्हणू लागतो, थांब धुमके, तुम्ही पटकन काढून देतो, मला उशीर होतोय. आता लगेच सत्या आपल्या हाताने इथे रांगोळी काढू लागतो. आता मात्र सुधाकर भाऊ रूममधून बाहेर येताच दोघांना ही रांगोळी काढून बघताने आता त्यांना खूपच बरं वाटतं. ते दोघांकडे एकटक बघत असतात. तेव्हा लगेच आता सत्या इथे रांगोळीचे स्टार काढत असतो. तेव्हा मीराही आता आपल्या तोंडाला हात लावत सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, चल धूमकेतू, आता झाली ना रांगोळी, आता मी निघतो बरं का. तेव्हा मीरा म्हणू लागते, यापेक्षा ना आपला राजवीर भारी रांगोळी काढेल, अशी रांगोळी काढली तुम्ही, अशी कोणी काढतं का? तेव्हा सत्या म्हणू लागतो, जाऊ दे ना धूमकेतू, त्याला काय होतंय? तेव्हा मीरा म्हणू लागते, थांबा, जाऊ नका आत्ताच, आतमध्ये चला, तुमचं औक्षण करायचंय ना, बाबांनी सांगितलंय औक्षण केल्याशिवाय बाहेर पाठवू नको, चला आतमध्ये. तेव्हा सत्या आता तिथे सोफ्यावरती बसतो. मीरा आता त्याचं औक्षण करू लागते. आता मात्र हे सगळं बघून सुधाकर भाऊंना खूपच बरं वाटतं. मीराही आता सत्याकडे एकटक बघत असते. तर आता सत्या लगेच आपल्या गाडीच्या कामासाठी बाहेर पडलेला असतो. त्याच वेळेस सुधाकर भाऊ येतात आणि मीराला म्हणू लागतात, सत्यजित गेला, पण कुठल्या कामासाठी गेला आता एवढ्या सकाळी सकाळी? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हो बाबा, आज गाडी दुरुस्त करायला घ्यायची ना, म्हणून यांनी नवीन सुरुवात केली ना. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, ही दरवाजात स्टार कोणी काढले? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, यांनीच काढले त्यांच्या हाताने. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे बापरे, म्हणजे धूमकेतूचे तारे काढले की काय सत्याने? आता मात्र मीराही हसू लागते. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, असंच त्याच्या आयुष्यात ताऱ्यासारखं नेहमी चमकत राहा बघ, माझा सत्य नेहमी खुश राहील. तेव्हा मीराही आता हो म्हणू लागते. तर आता ती सुधाकर भाऊंना म्हणू लागते, तुम्ही आवरून घ्या, मी तुमच्यासाठी चहा करते असे म्हणून सुधाकर भाऊही आवरण्यासाठी आतमध्ये निघून जातात. तर इथे रवी बाहेर आपलं काम करत बसलेला असतो. तेव्हा मीरा लगेच त्याच्याकडे येते आणि म्हणू लागते, रवी भाऊजी, तुम्ही काही कामात आहात का? मला जरा बोलायचं होतं. तेव्हा रवी म्हणू लागतो, नाही ग वहिनी, बोल ना, काय बोलायचं होतं? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, हे बघा, सुजित कुमारने यांच्या गाडीची अशी अवस्था केली, यांच्या गाडीत दारूच्या बाटल्याही सुजित कुमारने ठेवल्या होत्या. हे जर यांना समजलं ना, तर खूप अवघड होऊन जाईल. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, हो वहिनी, मला माहिती आहे, दादा ना गरम डोक्याचा आहे आणि जर सुजित कुमारने हे सगळं केलंय, त्याला समजलं, पण त्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे ना, म्हणून दादाला समजायलाच पाहिजे ना वहिनी. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही, काल रात्री हे खूप भडकले होते आणि म्हणत होते, ज्याने कोणी हे केलंय ना, तो माझ्यासमोर येऊ दे,
त्याला सोडणार नाही. आणि जर यांना कळलं ना की सुजित कुमारने हे सगळं केलंय, तर हे त्याला जिवंत सोडणार नाही हो भाऊजी. आणि आत्ताच आपण पोलिसांच्या कचाट्यातून सुटलोय की नाही, त्यामुळे पुन्हा हे सगळं नको व्हायला. म्हणून मला असं वाटतंय की थोडे दिवस ना यांना काही बी कळायला नको, त्यामुळे सगळं काही नीट होईल. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, ठीक आहे वहिनी, तू म्हणते तसं पटतंय मला. कारण दादाला जर समजलं की सुजित कुमारने हे केलंय, तर तो काय करेल सांगता येणार नाही. त्यामुळे सध्या आपण कोणीही काही कळू द्यायचं नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो मलाही असंच वाटतंय. तर इकडे आता मीरा लगेच रवीला विचारू लागते, पण एक विचारायचं होतं, तुमची ती मैत्रीण आपल्याला भेटेल का? तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, कोण? रिया? अहो भेटेल की, ती काय स्टुडिओतच असेल आता. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, मग जायचं का आपण तिच्याकडे? मला तिला ना थँक्यू म्हणायचं होतं. तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो, ठीक आहे जाऊया. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, मी ना तिच्यासाठी काहीतरी बनवलंय, थांबा मी पटकन घेऊन येते. असे म्हणून मीरा आणि रवी इकडे श्रेयाला भेटण्यासाठी निघालेले असतात. आता मात्र ती इथे स्टुडिओमध्ये बसलेली असते. तेवढ्यात रवी येतो आणि म्हणू लागतो, मग मिस्टर डबिंग? तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते, काय बोलतोय? तेव्हा रवी म्हणू लागतो, मिस डबिंग, मिस डबिंग. मग कशा आहात तुम्ही? तेव्हा लगेच आता श्रेया रवीच्या हातात हात देते आणि म्हणू लागते, मिस्टर शेफ, डॉक्टर शेफ, तुम्ही कसे आहात आणि इकडे कसं येणं केलं? तेव्हा रवी म्हणू लागतो, मी नाही, आमच्या वहिनीला यायचं होतं इकडे. आता लगेच मीराला रवी आवाज देऊ लागतो. तेव्हा मीरा आतमध्ये येते. त्याच वेळेस आता श्रेया म्हणू लागते, अरे मीरा, तू कशी आहेस? तेव्हा मीरा म्हणू लागते, मी बरी आहे, पण ना मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं. तुमचे आभार कसे मानावे ना तेच कळत नाही. तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते, हे बघ मीरा, तू पहिल्यांदा मला अवजावं घालू नको. आणि आभार कसले मानते? खरं तर तुझ्यामुळे सुटलाय तुझा नवरा, त्यामुळे आभार वगैरे मानायचे नाही. आणि हो, जर तुला तसं काही करायचंच असेल माझ्यासाठी, तर मग या डॉक्टर शेफच्या हातचं मला काहीतरी खायला बनवून आणायचं ना. नाही आणलं का? आता ती रवीकडे बघू लागते. तेव्हा रवी लगेच मीराकडे हात करतो आणि म्हणू लागतो, मी नाही आणलं, पण माझ्या वहिनीने काहीतरी आणलंय बरं का. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, मला रवी भाऊजींनी सांगितलं की तू त्यांची खूप मोठी फॅन आहे. हो, मी तुझ्यासाठी काहीतरी बनवून आणलंय, पण आता डॉक्टर शेफसारखं मला एवढं भारी जमत नाही. जसं जमतंय तसं ना आणलंय, घरचं जेवण आहे. आता घट बसलेत ना, म्हणून पुरणपोळी आणली तुझ्यासाठी. आता मात्र पुरणपोळीचं नाव ऐकताच इथे श्रेया खूपच आनंदून जाते आणि म्हणू लागते, काय पुरणपोळी? अरे बापरे, माझ्या खूप आवडीची आहे, आधी सांगायचं ना. त्याबरोबर तूप आणलंय का? तेव्हा मीरा म्हणू लागते, तूप दूध सगळं आणलंय. आता मात्र लगेच श्रेया म्हणू लागते, मग पटकन काढा ना डब्बा, मला खायचंय, कधी खाईल असं झालंय. तेव्हा लगेच आता ती एक घास खाऊन बघते आणि म्हणू लागते, वाव मीरा, तू कमाल आहे खरंच. तू या शेफपेक्षा भारी बनवते का? नेमकं आता दोघांमध्ये कोण भारी बनवते हे कसं समजणार? दोघंही खूप छान बनवतात. एक काम करा ना, तुम्ही दोघे मिळून हॉटेल काढता का? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही नाही नको, एवढं काय अवघड नाही आहे पुरणपोळी बनवणं, मी तुला शिकवेल. तेव्हा श्रेया म्हणू लागते, काय? नाही नाही नाही, मला शिकायला नाही आवडत हां, मला फक्त खायला आवडतं. आता मात्र मीरा रवी दोघेही तिला हसू लागतात. तर इकडे आता संध्याकाळी सत्या घरी आलेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून सत्या घराबाहेर निघालेला असतो. तेव्हा मीरा म्हणू लागते, कुठे चाललायत तुम्ही? तेव्हा सत्या म्हणू लागतो, गाडीच्या कामासाठी निघतोय धूमकेतू. आता गाडी ठीक होईपर्यंत घरी बसून चालणार नाही, मला जावंच लागेल. आणि तसंही मला त्या सुजित कुमारकडे जायचंच आहे. आता मात्र सुजित कुमारचं नाव घेताच मीरा मनाशीच म्हणू लागते, यांना सुजित कुमारकडे कशाला जायचंय? म्हणजे यांना काही समजलंय का? नाही नाही. तेव्हा लगेच आता निघालेल्या सत्याचा मीरा हात पकडते आणि म्हणू लागते, थांबा, कशाला जाताय तुम्ही त्या सुजित कुमारकडे? तेव्हा सत्य म्हणू लागतो, अगं धूमकेतू, गाडीची अशी अवस्था झालेली, त्याला सांगावं लागेल. उजून हप्ता आलाय, उजून तो आरडाओरडा करेल, त्यापेक्षा त्याला कळलेलं महत्त्वाचं ना. तेव्हा लगेच मीरा मनाशीच म्हणू लागते, तिथे गेल्यानंतर तो सुजित कुमार काही बोलला आणि यांना जर काही समजलं तर? नाही नाही नको, यांचा राग अनावर होणार नाही, काय करू मी? तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, ठीक आहे मी निघतो. आता लगेच मीरा त्याचा हात पकडते. आता सत्याच्या हाताला धक्का लागतो. तेव्हा मीराला तो म्हणू लागतो, अगं हात पकडायची काय गरज आहे? आवाज दिला असता तरी थांबलो असतो मी, कशाला थांबवते? तेव्हा मीरा म्हणू लागते, ऐका ना माझं, कशाला जाताय त्याच्याकडे? त्याला काय काय सांगायची गरज आहे? नका जाऊ. तेव्हा सत्या म्हणू लागतो, असं कसं सांगायची गरज नाही? अगं गाडीचा हप्ता भरतोय आपण, त्याला सांगणं गरजेचं आहे. तेव्हा मीरा म्हणू लागते, ठीक आहे, मग मी पण येते तुमच्याबरोबर. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, काय? तू कशासाठी येते धूमकेतू? तेव्हा मीरा म्हणू लागते, तुम्हाला लागले
लागलंय की नाही? दुखापत झालेली आहे ना, म्हणून सोबत म्हणून येते तुम्हाला, चला. तेव्हा आता मीरा सत्याला सोबत इकडे सुजित कुमारकडे निघालेली असते. तर इथे निरूपा आणि तिची मैत्रीण पार्वती ही सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेले असतात. आता मात्र निरूपाला बघताच सुजित कुमार म्हणू लागतो, माझ्या न झालेल्या बायकोच्या झालेल्या सासूबाई, या या, तुमचं स्वागत आहे, सुस्वागतम, कसं येणं केलं? तेव्हा निरूपा म्हणू लागते, तुमच्यासारख्या लोकांमुळे तर आमच्यासारख्या लोकांचे प्रश्न सुटतात हो, म्हणून आलोय आम्ही. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, हे तुम्हाला समजतं, पण तुमच्या त्या लेका सुनाला समजलं पाहिजे ना, न झालेल्या सासूबाई. तेव्हा लगेच आता तो निरूपाला विचारू लागतो, काय काम होतं, कशासाठी आलात आज इकडे? तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो माझा लायक पोरगा आहे ना पंकज, त्याचं लग्न आहे, त्यासाठी ना मला पैसे लागत होते हो. तेव्हा लगेच आता सत्यजित म्हणजेच मीराच्या लग्नातून पळून गेला होता तो लायक पोरगा, तो पंकज. आता मात्र सुजित कुमार हसू लागतो. तेव्हा निरूपाला राग येतो. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, ठीक आहे ठीक आहे, चालतंय, तसा तो हुशार होता, पळून गेला होता, बरं झालं, पण ऐन वेळेस हा दारुड्या दाढीवाला मध्ये आला आणि सगळा प्लॅन विस्कटला, त्यामुळे ना माझं लग्न होता होता राहिलंय. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, जाऊ द्या हो, तशीही ती मीरा मला काय आवडतच नाही. तेव्हा लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, पण मला आवडते ना. आता मात्र लगेच निरूपा पार्वतीकडे बघू लागते आणि म्हणू लागते, खरंच खूप जोकिंग आहात तुम्ही, खूप जोक करता. त्याच वेळेस आता सुजित कुमार म्हणू लागतो, पण तुम्ही गहाण काय ठेवणार? तेव्हा निरूपा म्हणू लागते, अहो गहाण काय ठेवणार म्हणजे, एवढं मोठं घर ठेवलं मी तुमच्याकडे गहाण, त्यावरच द्या ना, ते पेपर आहे ना तुमच्याकडे, अजून मला थोडे पैसे हे होते. तेव्हा सुजित कुमार आपल्या माणसाला ते पेपर आणायला सांगतो. त्याच वेळेस आता लगेच सुजित कुमार म्हणू लागतो, ठीक आहे, तुम्हाला किती पैसे हवेत? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता लग्न म्हटल्यानंतर मानपान, खरेदी, कपडे सगळं घ्यावंच लागतं ना, कमीत कमी 7 लाख द्या मला. आता मात्र पार्वती म्हणू लागते, अगं निरू, 7 लाख एवढे कशासाठी घेते तू? तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं लागतील ना, तू गप्प बैस. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, ठीक आहे, मी पैसे देतो, पण हप्ते वेळेच्या वेळ येतील ना? तेव्हा निरूपा म्हणू लागते, हो, अगदी वेळेत हप्ते पुरवू आमचे तुमचे. तेव्हा लगेच आता सुजित कुमार निरूपाकडे पेन देतो आणि सही करायला सांगतो. आता मात्र निरूपा त्या पेपरवरती सही करते. आता लगेच तो पार्वतीलाही त्या पेपरवरती सही करायला सांगतो. तेव्हा पार्वती म्हणू लागते, काय, मी मी कशासाठी सही करू? मागच्या वेळेस केली होती ना. तेव्हा सुजित कुमार म्हणू लागतो, मग ते मागचे पैसे होते ना, आता हे दुसरे पैसे आहेत, सही करा. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, अगं घाबरू नको, कर सही. मग आता सुजित कुमार लगेच निरूपाच्या हातात 7 लाख रुपये देतो. आता मात्र निरूपा खूपच खुश होते आणि पैसे घेऊन तिथून निघालेली असते. तेव्हा लगेच आता सुजित कुमार त्या निरूपाच्या घराच्या फाईलकडे बघू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे सत्या आणि मीरा सुजित कुमारला भेटण्यासाठी आलेले असतात. तर मीरा आधी सुजित कुमारकडे येते. आता मात्र सुजित कुमारला ती म्हणू लागते, हे बघ, तू एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी यांना समजेल ना त्यांच्या गाडीची अवस्था तू केली, त्या दिवशी तुझं काही खरं नाही, तू डायरेक्ट वरती जाणार, तू संपणार. मला तर आनंदच होईल, कारण या जगातील एक घाण कमी होईल. पण याचं दुःख वाटतंय की यांच्या हातनं जर हे सगळं झालं ना, तर हे आतमध्ये जायला नको, म्हणून मी गप्प आहे, त्यांना काही सांगत नाही. आता मात्र सत्याने मीराचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. आता हे बोलणं ऐकताच सत्या काय करेल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.